तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं का मी विशाल कडलक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा पण आज स्वतःचा व्यवसाय सुरू करतोय. पण बरेच जण मला काय म्हणले माहिती का, "तू कापडधंदा करतोय, तू भाजीपाल्याचा व्यवसाय करतोय." अहो, विशाल कडलक हा तुम्ही सर्वसामान्य म्हणजे सगळ्या पब्लिकनी ना ब्रँड बनवलाय. त्यामुळं विशाल कडलक सुरू करतोय म्हणजे मी स्वतःचा ब्रँड आणि ब्रँड असा तसा नसणार आहे. म्हणजे दुकान-बिकान नसणार आहे. आपण ब्रँड बनवतोय आणि त्यासाठीच आपण एक गोडाऊन पण घेतलेलं आहे आणि तिथं सगळं आपलं पॅकेजिंग होणार आहे आणि हा ब्रँड कशाचा असणार आहे तर तो ड्रायफ्रुटचा ब्रँड असणार आहे आणि त्याचं नाव असणार आहे रॉयल बाईट्स. नाव कसं आहे ते कमेंट मध्ये सांगा. आणि आपला ब्रँड आहे ना डायरेक्ट कसा असणार माहिती का, टॉपचा असणार. त्याच्यामुळं नादच नाही करायचा. अख्ख्या जगभरामध्ये क्वालिटी आणि सर्व्हिसमुळे आपण ओळखले जाणार. तसंच आपल्याला जर टॉपचा ब्रँड बनवायचा असेल तर आपल्याला टॉपच्या माणसाकडूनच लीगल ऍडवाइस घेतली पाहिजे. त्यामुळं सागर हासे सरांकडे आलो होतो. सरांनी एवढं भारी मार्गदर्शन केलं ना, म्हणजे कंपनी कशी चालवायची आणि त्यांचा स्टाफ पण लय भारी बरं का, म्हणजे एकच नंबर, नादच नाही करायचा. मग सागर सरांसोबत चर्चा झाली, स्टाफ सोबत चर्चा झाली आणि कंपनी कशी वर्क करेल त्याचबरोबर आपल्या लीगल गोष्टींचं ऍडवाइस सरांनी एवढं भारी दिलं ना, म्हणजे कोणते लायसन लागतील, आपण पहिलं रजिस्ट्रेशन सगळं म्हणजे सरांच्या आहे ना मार्गदर्शनाखाली केलं. मग सरांनी ऑफिस फिरून दाखवलं. तसंच सरांनी सांगितलं की आपल्याकडे आहे ना सर्व प्रकारचे टॅक्स, फायनान्स आणि जीएसटी सगळ्या रिलेटेड आहे ना माहिती दिली जाते आणि सर्व्हिस दिली जाते. तर आता आपली कंपनी रजिस्टर झाली आणि बिझनेस पण सुरू झालाय. पब्लिक आता तुमच्या मार्गदर्शनाची आणि सपोर्टची गरज आहे बरं का.